नमस्कार, ग्रेट भेट बाय विनय कोठावदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला तर आज घटस्थापना आहे त्याच्या शुभेच्छा। आणि आज पहिली माळ आहे देवीची आणि आज आपण असं ठरवलेलं आहे की येत्या 9 दिवस जे आहे देवीचे आपण प्रत्येक नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूच्या आणि महाराष्ट्रातल्या जेवढे शक्य होतील तेवढे आपण देवींना भेट देणार आहोत। मंदिरात आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्यापर्यंत देखील ते दर्शनाचा आम्ही लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आपण आज सुरुवात केलेली आहे नाशिकचे ग्रामदैवत नाशिक रोड, जिथे मी राहतो नाशिक रोडला, त्या ग्रामदैवत दुर्गा माता नाशिक रोडला जी आहे त्या देवीच्या दर्शनापासून मी आज सुरुवात करतो आहोत। आणि आता वाजलेले आहेत पहाटेचे 5:30 आणि मी आलेलो आहे दुर्गा मातेला। आपण आज दुर्गा मातेच्या दर्शनानेच आपण आता सुरुवात करणार आहोत। पाहू शकतो मंदिर किती सुंदर आहे आणि सजावट देखील छान केलेली आहे। आज पहिली माळ आहे त्यानिमित्ताने अतिशय छान अशी सजावट आणि आपण आता आतून देखील दर्शन घेणार आहोत। हे जे मंदिर आहे, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नाशिक रोडपासून जस्ट देवळाली गाव जे आहे आपले देवळाली गाव, त्याच्या शिवारात हे मंदिर लागतं, जिथून देवळाली गाव चालू होतं। सो ग्रामदेवतेचं आपण आता दर्शन घेऊन आज सुरुवात करणार आहोत पहिल्या माळेला। तो हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं। महिलांसाठी पुरुषांसाठी इथे सेपरेट लाईन असते आणि ह्या साईडने जर तुम्ही गेलात तर ह्या साईडने देखील आपल्याला प्रवेश जो मिळतो। जे ट्रस्टी आहेत त्यांनी अतिशय छान सुविधा इथे निर्माण केलेली आहे। बाजूला चप्पल स्टँड आहे जे फ्री ऑफ कॉस्ट आहे। कलरिंग इथे आता नीट छानसं केलेलं आहे आणि छान अशी स्वच्छता देखील मेंटेन केलेली आहे मंदिरात। इथे ऑफिस आहे, कार्यालय। आपण आज सकाळी लवकर आलो असल्यामुळे प्रवेशद्वार जे आहे ते अजून उघडलेलं नाही आहे। सो आपण ॲक्च्युली मागून एंट्री करतो आहोत। ॲक्च्युली एंट्री आहे पुढून। इथून अशी एंट्री असते, पुरुषांसाठी वेगळी लाईन असते आणि स्त्रियांसाठी वेगळी लाईन असते। आणि दुर्गा मंदिर ॲक्च्युली अजून ओपन पण नाही झालेलं आहे तरी आपण दर्शन घेणार आहोत दुर्गा मातेचं। पहाटे आलो असल्यामुळे अजून देखील मंदिर जे आहे ते ओपन झालेलं नाही आहे, परंतु देवी आहे आपल्याला आशीर्वाद नक्कीच देईल। छान अशी सजावट केलेली आहे मंदिरात। सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा छान श्लोक लिहिलेला आहे। पाहू शकतो किती छान आरास केलेली आहे फुलांची। पहिली माळ आहे आज। खूप छान प्रसन्न वाटतं इथे। सुंदर असं मंदिर पाहू शकतो। वरतून देखील छान अशी आरास केलेली आहे, लाइटिंग। त्यानंतर जे आहे या साईडला जर मागच्या साईडला आलात तुम्ही तर इथे देखील मरी मातेचं दर्शन घेऊ शकता तुम्ही। इथे घटस्थापना केली जाते। पाहू शकतो किती छान इथे दीप लावण्यासाठी आहे जागा सोय केलेली। सती आसरा शीतळा मातेचे देखील मंदिर आहे, त्या मातेचं तुम्ही इथे दर्शन घेऊ शकतात। आणि या साईडला जर तुम्ही आलात तर महादेवाचं मंदिर आहे, इथे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकतात महादेवाचे। हे आता पहिली माळ असल्यामुळे काही अजून सुरुवात झालेली नाही आहे, परंतु इथे फुल विक्रेत्यांची आणि प्रसाद विक्रेत्यांची आता गर्दी होईल हळूहळू। तो आशा करतो तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल। आपण नवीन सुरुवात केलेली आहे आज पहिल्या दिवसापासून देवीच्या दर्शनाने। आणि दुर्गा माता जे आहेत, मी प्रार्थना करतो तिच्याजवळ की शेतकऱ्यांच्या जो कष्टाला आहे तो दाम मिळू दे, सर्वांचे आरोग्य जे आहे ते सुखदायी राहू दे, आनंदीदायी राहू दे, ही आशा करूया। इथेच थांबतो। उद्या पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन देवीच्या ठिकाणी। व्हिडिओ बघत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। हे जे पर्टिक्युलर चॅनल आहे आपलं ग्रेट भेट बाय विनय कोठावदे, याच्यावर आपण देवांचे आणि धार्मिक जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहेत ते टाकत असतो, भजनं टाकत असतो, किंवा जर एखाद्या चांगल्या पर्सनॅलिटीला भेटलो त्याचे आपण व्हिडिओ टाकत असतो। आणि माझे 2 इतर देखील चॅनल आहे, त्यांचं नाव आहे विनय कोठावदे व्लॉग्स। त्याच्यावर फूड ब्लॉगिंग असते, फूड रिलेटेड जास्त कंटेंट असतं। आणि एक आहे कृषी मित्र विनय कोठावदे, ज्याच्यावर
आपण कृषी रिलेटेड जे आहे तो बाजारभाव जो आहे तो शेतकऱ्यांच्या साठी आपण दाखवत असतो. सो त्याची चॅनलच्या लिंक्स दोघांच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे, तिथे देखील व्हिजिट करा आणि ते चॅनल देखील सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला काय काय चॅनलच्या माध्यमातून बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण प्रयत्न करूया ते सर्व कवर करण्याचा. धन्यवाद. दुर्गा माते की जय हो.